गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे क्लास 5 NCERT मधील फॅमिली व्हॅल्यू चॅप्टर मधील जेंडर इक्वॅलिटी. हा टॉपिक मी आज तुम्हाला मराठीमध्ये व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करून सांगणार आहे की जो तुम्हाला इंग्लिशमध्ये आहे. पण ज्या विद्यार्थी मित्रांना माझ्या इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन समजत नाही तर त्यांनी माझ्या सनराइज एज्युकेशन एक्सप्रेस या चॅनेलला भेट द्या आणि त्यामध्ये तुम्हाला अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये खूप गोष्टी रूपामध्ये मी तुम्हाला हा जो टॉपिक आहे तो समजावून सांगितलेला आहे. आणि हा जर माझा आजचा तुम्हाला टॉपिक आवडला असेल तर माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्यासारखे जे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना हे समजण्यासाठी प्रॉब्लेम येतो किंवा बऱ्याचशा माझ्या अशा ताई आहेत भगिनी आहेत की ज्यांना आपल्या मुलांना शिकवायची खूप इच्छा आहे पण त्यांना इंग्लिश अभावी त्यांना सांगता येत नाही, तर त्यांनी नक्की माझ्या या चॅनेलला भेट द्या की तुम्हाला याच्यामधून प्रत्येक जो टॉपिक आहे तो मराठीमध्ये समजून घेण्यासाठी त्याची खूप मदत होईल आणि त्या थ्रू तुम्ही मुलांना अतिशय छान पद्धतीने तुम्ही शिकवू शकता. सो आता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करूया. टॉलरन्स. We all have some faults. We can improve on these faults with the help of our family and friends. तर यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की आपल्या प्रत्येकामध्ये गुणदोष असतात. तर आपण आपल्या आई वडिलांच्या किंवा मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्याला आपल्यातले दोष बरेच दूर करता येऊ शकतात. We may not agree with each other every time. आपण एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतीलच असे नाही. वी मे नॉट ॲग्री विथ इच अदर्स एव्हरी टाइम. समटाइम्स दे आर डिसॲग्री इव्हन बिटवीन फ्रेंड्स. तर बऱ्याचदा आपल्यातले एकमेकांना विचार पटतील असे नाही, पण आपल्याही मित्रमैत्रिणींमध्ये बऱ्याचदा मतभेद होतात ना. तुमच्या फ्रेंड्समध्ये पण ॲग्रीनेस आणि डिसॲग्रीमेंट अशा गोष्टी ह्या होत असतात. बट ॲट सच टाइम वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड द पॉइंट ऑफ व्ह्यू of other instead of insisting that only our point of view is correct. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की आपण खरंच बाबा की कधीतरी अशा वेळी आपलंच म्हणणं खरं आहे असं न मानता इतरांचंही म्हणणं आपल्याला समजून घेता यायला हवं. प्रसंगी आपल्याला दुसऱ्याचंही म्हणणं काय आहे ते आपण काय केलं पाहिजे, समजावून घेतलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे आणि मग त्याच्यातूनच रिस्पेक्टिव्ह ओपिनियन विच डिफरंट फ्रॉम आवर ओन इट्स कॉल्ड टॉलरन्स ऑर ब्रॉड माइंडनेस. आणि हेच प्रत्येक वेळेस आपण आपलंच खरं न करता दुसऱ्याचंही ऐकून घेणं आणि याच्यामधून एक सुवर्ण मध्य निर्माण करणं. तर यातूनच खरं सहिष्णुतेची भावना निर्माण होते आणि प्रत्येक वेळेस ह्याची आपण जोपासना करायला हवी. आपल्यापेक्षा इतर खूप सारे लोक असतात, मैत्रिणी असतात, मित्र असतात, त्यांचे विचार आपल्याला बऱ्याचदा पटतही नाहीत, परंतु तरी आपल्याला सगळ्यांच्या मतांचा आदर करायला हवा, करता यायला हवा. दुसऱ्याचे म्हणणं आपल्याला ऐकून घेता यायला हवं. आणि ही जेव्हा आपल्यामध्ये हा जो गुण येईल तेव्हाच आपल्यामध्ये काय झालेलं आहे, तेव्हाच आपण काय म्हटलं पाहिजे की आपल्यामध्ये ब्रॉड माइंडनेस आलेला आहे. ब्रॉड माइंडेड आपण झालेलो आहोत, म्हणजेच काय आपल्यामध्ये सहिष्णुतेची भावना निर्माण झालेली आहे. So tolerance has a special significance in our country. People from various religions, creeds, culture and following different customs live here. तर आपण जर आपल्या देशामध्ये पाहायला गेलो ना तर आपल्या देशामध्ये खूप वेगवेगळे काय आहेत, धर्म आहेत, पंथ आहेत, परंपरा आहेत, रीतिरिवाज आहेत, खूप सगळे वेगवेगळे डिफरंट कल्चरल्स आहेत. तर प्रत्येकाचे इथिक्स वेगळे आहेत. प्रत्येक जात धर्म पंथ परंपरेची लोक एकत्र राहत आहेत, ठीक आहे की नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपण काय करायला हवं,
प्रत्येकाच्या कस्टम्स ह्या एकमेकांपेक्षा काय आहेत, वेगळ्या आहेत. प्रत्येकाच्या व्हॅल्यू वेगळ्या आहेत. दॅट इज वाय इट इज नेसेसरी फ्रॉम एव्हरीवन टू बी टॉलरन्स ऑर ब्रॉड माइंडेड. म्हणूनच आपण काय करायला पाहिजे, प्रत्येकासाठी सहिष्णुतेची भावना बाळगणं गरजेचं आहे. डायव्हर्सिटी कॅन बी प्रिझर्व्ड थ्रू टॉलरन्स. डायव्हर्सिटी enriches our social life. It encourages us to think about other with concern. We can solve problem in our environment by being broad-minded. तर मग जेव्हा आपण ही सहिष्णुतेची भावना आपल्यामध्ये येईल तेव्हाच आपण काय करू शकतो, विविधतेची जे लोक आहेत, विविध जाती धर्माची जे लोक आहेत त्यांना आपण आपल्यामध्ये सामावून घेऊ शकतो. आणि त्यामुळे आपलं काय होऊ शकतं, ह्या विविधतेमुळे आपल्या सामाजिक जीवन हे समृद्ध होतं. आणि सहिष्णुतेमध्ये ही सामाजिक सलोख्याची ही सगळ्यात पहिली पायरी आहे की आपल्याला इतरांचाही विचार सहानुभूतीने करता यायला हवा आणि त्यानुसार आपल्या समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करू शकतो. कारण आपण जेव्हा ना आपल्याला दुसऱ्यांविषयी कन्सर्न वाटेल, encourage us think about others with concern, की आपल्याला इतरांविषयीही कन्सर्न वाटला हवा, आपल्याला इतरांविषयीही ती भावना सहानुभूतीची असायला हवी. तरच आपण काय करू शकतो, कुठलाही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकतो. आणि ह्यालाच खरं आपण सहिष्णुता असं म्हणतो. आणि समाजामध्ये राहत असताना आपल्याला ही गोष्ट येणं हे फार गरजेचं आहे आणि त्यामध्येच आपण एक चांगलं ह्युमन बीइंग बनू शकतो. तर प्रत्येकानं ही जी आपल्यामधील गोष्ट आहे ती डेव्हलप करण्याचा प्रयत्न नक्की करावा. त्यानंतरचा आपला पुढचा जो पॉइंट आहे तो आहे जेंडर इक्वॅलिटी. तर नावामध्येच तुम्हाला दिसलं असेल की स्त्री पुरुष समानता. बॉयज अँड गर्ल्स और मेन अँड वुमेन आर इक्वल ॲज ह्युमन बीइंग्स. Considering boys and girls to be equal without discrimination is called gender equality. Boys and girls must respect one another. In the company of our friend, we consider all of them to be our equals. We must maintain this sense of equality as citizens. When we grow up, by developing this sense of equality, everyone gets to learn and make progress. Food, clothing, shelter, health, and education are the common needs of men and women. For the purpose of equality, each of these needs must be fulfilled properly. Men and women have equal rights to facilities such as these. Similarly, men and women must get equal opportunity of progress. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बरं, की प्रत्येक मुलगी आणि मुलगा किंवा स्त्री आणि पुरुष हे यांना समान असायलाच हवेत. म्हणजे समान असतातच, त्यांना त्यांचा दर्जा जो आहे तो काय आहे, समान आहे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही समान मानणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय. Considering boys and girls to be equal without discrimination is called gender equality. म्हणजे कुठल्याही भेदभावाशिवाय मुलगा आणि मुलगी हे समान आहेत हे मानणे म्हणजेच काय आहे, स्त्री पुरुष समानता आहे. बॉईज अँड गर्ल्स मस्ट रिस्पेक्ट वन अनदर. तर मुलांनी आणि मुलींनी एकमेकांचा आदर करायलाच हवा. इन द कंपनी ऑफ आवर फ्रेंड्स वी कन्सिडर ऑल ऑफ देम टू बी इक्वल्स. तर आपण जेव्हा मित्रमैत्रिणींच्या सहवासात असतो तेव्हा आपण सगळे एकमेकांना सारखेच मानतो आणि सारखेच मानायला हवे. We must maintain this sense of equality as a citizen when we grow up. आणि ही समानतेची भावना पुढे जाऊन आपण एक खूप चांगला नागरिक म्हणून या देशामध्ये घडू शकतो किंवा बनवू शकतो. जेव्हा आपण ह्या सगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जातो आणि प्रत्येकाला इक्वल मानतो तेव्हा आपण मोठं झाल्यानंतर एक खूप बेस्ट नागरिक किंवा एक खूप छान सिटीजन आपण बनलेलो असतो. By developing this sense of equality, everyone gets to learn and make progress. तर मग ही जेव्हा समानतेची भावना वाढीस लागते तेव्हा आपल्या सगळ्यांची यामध्ये काय होती, प्रोग्रेस होत असतो. म्हणजे आपण त्यामधून खूप सगळ्या गोष्टी शिकतो आणि त्याच्यातून आपली काय होत असते,
प्रगती होत असते. फूड, क्लोथिंग, शेल्टर, हेल्थ अँड एज्युकेशन आर कॉमन नीड्स ऑफ मेन अँड वुमेन. तर अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या सगळ्या स्त्री पुरुषांच्या समान गरजा आहेत. यामध्ये कुणाची कमी गरज आहे किंवा जास्त गरज आहे असं नाही. दोघांच्याही गरजा कशा असतात? समान असतात. बरोबर ना? असतात ना गरजा समान? So for the purpose of equality, each of these needs must be fulfilled properly. आणि म्हणून या प्रत्येक गरजांची पूर्तता आपल्याला व्यवस्थित पद्धतीने पूर्ण करता यायला हवी. Men and women have equal right to facilities such as these. Similarly, men and women must get equal opportunity of progress. तर यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की प्रत्येक स्त्री पुरुषांचा समान अधिकार असतो अशा प्रत्येक सोयी सुविधांवर, आणि प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना प्रगतीची समान संधीही मिळायला हवी. इक्वल ऑपॉर्च्युनिटी दोघांनाही प्रोग्रेससाठी मिळणं गरजेचं आहे, तरच दोघांचाही प्रोग्रेस अतिशय व्यवस्थित पद्धतीने होऊ शकतो आणि ते खूप पुढं जाऊ शकतात. तर या जेंडर इक्वॅलिटी या टॉपिकमध्ये आपण काय पाहिलं, तर प्रत्येक मुलगा किंवा मुलगी असा कुठलाही भेदभाव न करता दोघांनाही समान मानणं म्हणजेच स्त्री पुरुष समानता होय. आणि जेव्हा आपण ग्रुपमध्येही राहत असतो तेव्हा आपल्यामध्ये जर ही समानतेची भावना असेल तर आपण पुढे जाऊन खूप बेस्ट सिटीजन बनतो. आणि जशा अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण ह्या पुरुषांच्या गरजा आहेत, त्याचप्रमाणे ह्या सेम स्त्रियांच्याही गरजा आहेत. ह्या गरजांमध्ये कमी जास्तपणा कुठंच नाहीयेत आणि ह्या दोघांच्याही गरजा व्यवस्थित पद्धतीने काय झाल्या पाहिजेत? पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि तरच ह्या दोघांनाही काय मिळू शकते? प्रगतीची समान संधी मिळू शकते. तर या पद्धतीनेच प्रत्येकाने काय करायला हवं? पुढे जायला हवं आणि प्रत्येकाला समान मानायला पाहिजे. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्यासारख्या विद्यार्थी मित्रांपर्यंत माझा हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.